आज या ठिकाणी आम्ही सर्व बाधित शेतकरी यावर्षीची दिवाळी साजरी करू शकत नाही, कारण यावर्षी संबंध महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं फार मोठं संकट आहे। त्यामध्ये आमचं सोयाबीनचं असो, बाकी हळद, केळी पीक सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा पण त्याच्यामध्ये शक्तीपीठ लादलेलं असल्यामुळं आमच्या जमिनी सरकार हिसकावून घेऊ पाहत आहे आणि जबरदस्ती करत आहे। त्यामुळं आम्ही यावर्षीची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहोत आणि भविष्यामध्ये आमच्या जर सरकारनं जमिनी घेतल्या तर भविष्यात आम्ही दिवाळी पण करू शकत नाही। दिवाळी साजरी करायची नाही का? तुम्ही एसी मध्ये तुम्ही याच्यामध्ये बसून दिवाळी साजरी करू शकता, तुमचे लेकरं बाळा चांगले कपडे घालू शकता। शेतकऱ्याचे काय लेकरं बाळा नाहीत काय? याच्यावर आज आम्ही ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहोत। आम्ही मागील 2 वर्षापासून हा लढा सतत चालू ठेवलेला आहे, तरी सरकारला या लढ्याची कुठं दखल घेता येत नाही। आमचा विरोध एवढा प्रखर राहील, तुम्ही कसं ज्या थराला जातात त्याच्यात 2 पटीने आम्ही तुमच्या त्या खालच्या थराला जाण्याची आमची पातळी आहे, कारण आमचे सोयाबीन अतिवृष्टीमध्ये गेलेलं आहे। आम्हाला दिवाळीसाठी सोयाबीनचे भाव 4,000 असून आम्हाला 3,000 2,000 रुपये गेले, त्याच्यामध्ये आमचं ॲव्हरेज 2 क्विंटल 2.5 क्विंटल आहे। आणि हे अधिकारी दिवाळीच्या ऐन दिवशी सणासुदीच्या दिवशी आमच्या घरी येऊन आम्हाला शक्तीपीठासाठी जबरदस्तीने खोटं बोलून सह्या घेत आहेत की का तुम्ही आम्ही घरी आलो म्हणून तुम्ही एक सही करा आणि त्याच्यावर त्या पत्रकावर एक सही घ्यायला की तुमची सहमती आहे म्हणून नंतर सांगायला म्हणजे असं हे शेतकऱ्याची थट्टा मांडलेली आहे सरकारला मी एक सांगू इच्छितो की आजच्या पुढे जर तुमचे अधिकारी आमच्या घरी किंवा आमच्या शेतात आले असतील तर आम्ही त्याची काही करणार नाही। त्यांच्या मोजण्यास आमच्या शेतजमिनीचे मोजणी करायला अधिकारी आले, त्यांना पिटाळून लावलं, तरी हे फडणवीसचं सरकार आमचे शेतकऱ्याची दखल घ्यायला तयार नाही। म्हणून आम्ही शासनाचा निषेध म्हणून शक्तीपीठ मार्गाला आमच्या शेतकऱ्याचा विरोध आणि त्याचा निषेध म्हणून उद्याची येणारी दिवाळी आम्ही काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहोत। याची शासनानं दखल घेऊन शक्तीपीठ महामार्ग त्वरित रद्द करावा। वारंवार याच्या अगोदरच सांगितलं की या शक्तीपीठ महामार्गामध्ये अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकरी हे आज भूमिहीन व्हायला लागलेले आहेत, पण तरी शासन याची दखल घ्यायला तयार नाही। उलट आमच्या या जखमेवर मीठ चोळण्याचा शासन प्रयत्न करीत आहे। म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही मालेगाव या परिसरातील सर्व शेतकरी त्यांचा शासनाचा निषेध म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून येणारी उद्याची दिवाळी आम्ही काळी दिवाळी म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी साजरे करणार आहोत। शासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा याच्यापेक्षाही पुढचा मार्ग, याच्या अगोदर आम्ही महामार्ग रोखले होते, तर याच्या पुढचं आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल, तरच हे शक्तीपीठ रद्द होईल। शासनानं त्वरित शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेऊन हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं। Lights, camera.